Welcome friends. Today we are going to take or we are going to learn the next concept in financial planning, okay, which is related with the share market. Okay, it is related with the share market. So in this lecture we will understand what is means share, what is promoters, right, what is capital हा शब्द सुद्धा आपण खूप मोठ्या पद्धतीने ऐकलेला आहे. कॅपिटल म्हणजे काय तर किंवा आपण ज्याला मराठीमध्ये भांडवल म्हणतो. साहजिक आपल्या घरात कधीतरी असं चाललेलं असतं की कोणीतरी म्हणतं की एखादा चांगला व्यवसाय टाकावा, तर आपले वडील आपले काका जे कोणी असतील ते म्हणत नाही जरा भांडवल कमी पडतंय. आता भांडवल कमी पडतंय म्हणजे नेमकं काय, हे भांडवल काय कन्सेप्ट आहे त्यालाच आपण कॅपिटल असं म्हणतो, ते आपल्याला समजून घ्यायचे. किंवा एखादी काय करतं आपण बऱ्याच वेळेस काय होतं की एखादी व्यवसाय करायचा आहे तर तो एकटा नाही करू शकत, म्हणजे त्याच्याकडे तेवढा पैसा एकत्र करण्याची कॅपॅसिटी नसते किंवा तो तेवढं करू शकत नाही. मग तो काय करतो, एखाद्या दुसऱ्याला बोलवतो की अरे चला आपण असं एक बिझनेस आहे आपण करूयात. मग त्या दोघांचं जर जमलं किंवा त्या दोघांनी जर एकत्र आले तर तो जो व्यवसाय टाकतात त्याला ते म्हणतात की आम्ही दोघांनी हा जो व्यवसाय आहे तो कशात केलाय, पार्टनरशिपमध्ये केलाय. आपण त्याला पार्टनरशिप म्हणतो. ठीक आहे, पार्टनरशिप म्हणजे काय की दोघं जण एकत्र आले किंवा मोर दॅन टू पीपल, दोघं किंवा दोघांपेक्षा जास्त लोक एकत्र येणं, पैसा गोळा करणं त्या सगळ्यांचा आणि त्याच्यातून व्यवसाय उभारणं आणि नंतर आलेला नफा सगळ्यांनी काय करणं, मिळून वाटून घेणं. ओके, का असं चालेल पुन्हा की करताना सगळ्यांनी करायचं आणि एखाद्यानेच तो काय करायचा घ्यायचा, हे चालणार नाही. बरोबर आहे, कारण ते अव्यवहार्य ठरेल. बरोबर आहे, म्हणजे सगळ्यांनी मिळून ते काय करायचंय, काम करायचे. हे आपल्या त्याच्यात कॅपिटल म्हणजे त्या गोष्टीच्या संदर्भातली महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर कॅपिटल हे झाल्यानंतर मग जर समजा आपण बिझनेस करतोय, दोघं करतोय तिघं करतोय, पण जर समजा याच्यापेक्षा मोठं काहीतरी करायचं, मग राहते कंपनी टाकायची आपल्याला. मग कंपनी टाकायची म्हटलं की दोघांचं तिघाचं काम नाहीये नक्कीच आहे. मग काय करतो त्यासाठी की आपल्याला जर भांडवल कमी पडत असेल तर मग आपण काय करतो की दोघं तिघं जण एकत्र येतात, 5-6 जण जे काय असतील ते एक बॉडी तयार करतात की ठीक आहे आपण करूयात, पण आपल्याकडे भांडवल नाहीये. मग आपण काय करूयात, काही शेअर्स तयार करूयात, त्याचे सारखे भाग म्हणूयात त्याचे, आणि ते शेअर्स विकूयात. आणि जे काही आम जनता आहे किंवा जे काही साधारण लोक आहेत त्यांना त्या कंपनीचे शेअर्स देऊयात, जेणेकरून कंपनी प्रॉफिटमध्ये आल्यानंतर नक्की त्यांना काहीतरी इन्व्हेस्टमेंट केले म्हणजे त्यांना काहीतरी देणं आहे, हे आपण करूयात. आणि याच्यातून जे काही उभा राहतं त्याला आपण म्हणतो एखादी कंपनीची प्रायव्हेट कंपनी असते. तुम्ही ऐकलं म्हणजे बऱ्याच वेळेस बघितलं असतं बघा, कंपनीच्या शेवटी PVT LTD असतं, प्रायव्हेट लिमिटेड. म्हणजे ती कंपनी कुठल्या तरी एखाद्या ग्रुपची असते. ठीक आहे, त्या माणसांची असते, त्यांना प्रमोटर्स असं म्हणतात. ठीक आहे, तर हे सगळे लोक एकत्र येतात आणि त्याचे शेअर्स बनवतात, ते शेअर्स विकले जातात. मग ह्याच्याशी रिलेटेड ज्या काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत ते आज आपल्याला काय करायचे, समजून घ्यायचे. ओके ना, ओके. सो शेअर्स, आता आपल्याला शेअर्स ही कन्सेप्ट आपण पेज नंबर 92 वरती आहोत. ओके, शेअर्स मीन्स ओपनिंग त्याचं जे आहे ते दिलेलं ते वाचतोय. टू ओन अ शॉप इज प्रोप्रायटरशिप, म्हणजे आपलं स्वतःचं दुकान असणं म्हणजे आपण त्याचे प्रोप्रायटर असतो. ठीक आहे, आपण कधी कधी एखादी ऍडव्हर्टाईज पाहिल्यानंतर खाली बघतो प्रोप्रा. इव्हन आपल्या गल्लीत एखाद्या टेलरचं जरी दुकान असेल ना तरी खाली लिहिलं असतं प्रोप्रा आणि त्या टेलरचं काय केलं असतं, पुढे नाव दिलेलं असतं. म्हणजे याचा अर्थ काय की त्याची ती प्रोप्रायटरशिप असते त्या बिझनेसचा, तो स्वतः तो हेड असतो, असं त्याचं मिनिंग. When 2 or more individuals coming together to carry out a business is called partnership. Okay, means I want to carry out a business. मला एखादा बिझनेस चालवायचा आहे, पुढे चालवायचा आहे, तर त्यासाठी मी एक दोघं तिघं असे काय होतो एकत्र येतो आणि तो बिझनेस पुढे काय करतो, चालवतो. विच रिक्वायर स्मॉल कॅपिटल, जिथं आपल्याला कॅपिटल जास्त गरजेचं नसतं, थोडं कॅपिटल जरी असेल तरी होऊन जातं. असं एखादा बिझनेस स्टार्ट करायचा असतो. टू इस्टॅब्लिश अ कंपनी, पण जर समजा टू इस्टॅब्लिश अ कंपनी डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. म्हणजे काय, जर एखादी कंपनी इस्टॅब्लिश करायची असेल तर काही डिझायरिंग पीपल येतात एकत्र आणि ते काय करतात, डिझायरिंग पीपल म्हणजे यांची इच्छा आहे की आपल्याला कंपनी चालवायची, आपण चालवणार आहोत. ओके, आणि ते लोक एकत्र येतात आणि काय करतात, एखादं छानसं कंपनी काय करतात, स्टार्ट करतात. कंपनी इज टू बी रजिस्टर्ड अंडर इंडियन कंपनीज ऍक्ट 1956. लक्षात ठेवा, 1956 इंडियन कंपनीज ऍक्ट आहे. या ऍक्ट मध्ये प्रत्येक कंपनीचं नाव रजिस्टर असणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे तुम्ही कंपनी उघडताय तर 1956च्या कायद्यानुसार तुम्हाला ते रजिस्टर करणं बंधनकारक आहे. ओके, पर्सन हू फॉर्म अ कंपनी आर कॉल्ड प्रमोटर्स.
ओके, म्हणजे काय, प्रमोटर्स कशाला म्हणायचे, जे लोक काय करतात, कंपनी फॉर्म करतात. ओके, त्यांना आपण काय म्हणतोय, प्रमोटर्स. ओके, म्हणजे आम्ही कंपनी सुरू करतोय तर आम्ही त्याचे प्रमोटर झालो. ठीक आहे, तुम्ही स्वतःची कंपनी सुरू करताय काही लोकांच्या मदतीनं, तो जो तुमचा ग्रुप असेल 5-6 जणांचा, ते काय झाले, त्याचे प्रमोटर्स झाले. ठीक आहे, प्रवर्तक आपण ज्याला म्हणतो. अँड कंपनी इज कॉल्ड लिमिटेड कंपनी, आणि त्या कंपनीला जे काय तुम्ही नाव द्याल तुम्ही त्याच्या पुढे काय करतात, प्रायव्हेट लिमिटेड असं लिहिलं जातं. ती प्रायव्हेट असते आणि लिमिटेड कंपनी असते. असं लिमिटेड LTD असं आपल्याला दिसतं ना, तर ते लिमिटेडचं हे आहे. ठीक आहे, अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड कॅपिटल. पहा, आता आपण जी कॉन्सेप्ट बघतोय ती कुठली बघतोय, कॅपिटल. आता कॅपिटल कशाला म्हणायचंय, तर अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट द कंपनी. अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट द कंपनी, मला एखादी कंपनी स्टार्ट करायची, तर ती स्टार्ट करण्यासाठी मला किती अमाऊंट लागणार आहे, ती अमाऊंट म्हणजे काय, कॅपिटल. आता सपोज मला काय करायचं, एखादा बिझनेस टाकायचा. ठीक आहे, आणि बिझनेस टाकायचा आहे माझ्याकडं, मग मी आधी विचार करतो की हा बिझनेस मला करायचा, मग मला अंदाजे एवढं 5-6 लाख रुपये एवढं भांडवल लागणार आहे, त्यालाच आपण कॅपिटल म्हणतो. ओके, म्हणजे टू स्टार्ट अ बिझनेस. ओके, टू स्टार्ट अ बिझनेस, त्याच्यासाठी लागणारी जी अमाऊंट, रिक्वायर्ड अमाऊंट आहे, रिक्वायर्ड अमाऊंट फॉर स्टार्टिंग द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे मला एखादी कंपनी स्टार्ट करायची, तर त्याच्यासाठी जी रिक्वायर्ड अमाऊंट असते, रिक्वायर्ड अमाऊंट, तर त्या रिक्वायर्ड अमाऊंटला आपण काय म्हणतो, कॅपिटल म्हणतो. राईट. ओके, मग आता काय, दिस कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट्स. आता बघा, आपल्याला आता आपण चाललोय कंपनी उभा करायला. ठीक आहे, कंपनी उभा करण्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड भांडवल समजा किती आहे, कन्सिडर करूयात आपल्याला की आपल्याला रिक्वायर्ड भांडवल जे आहे, सॉरी आपण रिक्वायर्ड जे आहे ते कन्सिडर करूयात 1 crore रुपीज. ओके, ओके 1 crore एवढी अमाऊंट आपल्याला काय आहे, रिक्वायर्ड आहे, की आपल्याला गरजेची, चला 1 करोड रुपयामध्ये आपण आपला बिझनेस काय करू, कंपनी आपली सुरू करू शकतो. मग काय केलं जातं की रिक्वायर्ड म्हणजे आपल्याला लागणारं कॅपिटल किती आहे, 1 crore. मग ह्याच्यात जे 5-6 जण जे असतात प्रमोटर्स, तर ते काय करतात, ठीक आहे आपण काय करूयात, आधी एकत्र येऊन त्यांचं गट तरी बनणं गरजेचं आहे, आणि मग नंतर ते काय करतात, ह्या 1 crore काय करतात, जे काही अमाऊंट आहे त्या अमाऊंटचे सारखे भाग करतात. म्हणजे समजा काय, शेअर्स बनवतात. मग त्यांना समजा त्यांना ठरवलेलं असतं की आम्ही काय करणार आहोत, त्याचे 1 लाख शेअर्स बनवणार आहोत. ठीक आहे, समजा ते काय करायला लागले, 1 लाख शेअर्स बनवायला लागले. किती शेअर्स बनवताय, 1 लाख शेअर्स. राईट. आता 1 लाख शेअर्स बनवताय म्हणजे प्रत्येक शेअरची किंमत किती झाली, 100 रुपीज झाली. बरोबर आहे का, लक्षात घ्या. 1 लाख शेअर्स बनवले त्यांना, म्हणजे प्रत्येक शेअरची किंमत झाली 100 रुपये. म्हणजे एखादा व्यक्ती ज्याला वाटतं की मला 5 शेअर्स घ्यायचे, 5 घेऊ शकतो, 10 घ्यायचे 10 घेऊ शकतो, जेवढे पाहिजे तेवढे शेअर्स. म्हणजे याचे किती शेअर्स पडतात, तर त्यानुसार म्हणजे 1 लाख शेअर्स सगळे, समजा की आपण कितीला 100 रुपयाला 1 शेअर्स पकडतो, त्याच्यानुसार 1 लाख शेअर्स केले जातात, तुकडे केले जातात. तो प्रत्येक तुकडा म्हणजेच काय असतो, शेअर असतो. ओके, म्हणजे 1 करोड रुपयाचे 1 लाख तुकडे सारखे सारखे केले तर 100 तुकडे होतात ते. मग एक प्रत्येकी, म्हणजे याचा अर्थ काय की हा जो शेअर आहे, एक शेअर किती रुपयाचा झाला, 100 रुपीजचा झाला. ठीक आहे, मग अशा पद्धतीने शेअर्स केले जातात, आणि ते शेअर्स काय केले जातात, लोकांना विकले जातात. मग ते शेअर्स दिले जातात, मग लोक जसे पाहिजेत त्या पद्धतीनं. मग त्यांचा जर त्या 4-5 जणांवर खूप विश्वास असेल तर लोक काय करतात, नाही हे करण्यासारखे आहेत आणि हे पुढे कुठं जाणार नाहीत नक्की, मग लोक काय करतात, शेअर्स जास्त खरेदी करतात. ठीक आहे, आणि त्याच्यातून मग ते काय होते, कंपनी रन होते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, इच पार्ट इज ऑफ ₹1, 2, 5, 10 और 100 एक्सेट्रा. म्हणजे जे ते त्यांच्यावर डिपेंड राहिले की ते शेअर्स किती रुपयाचा बनवतील. दिस स्मॉल पार्ट इज कॉल्ड शेअर ऑफ अ कंपनी. आणि हा जो प्रत्येक पार्ट आहे, दॅट पार्ट इज कॉल्ड शेअर ऑफ अ कंपनी. म्हणजे त्या कॅपिटलचा केलेला लहानसा सगळे जे भाग आहेत त्याच्यापैकी एक भाग म्हणजे काय आहे, शेअर आहे. These shares are sold in the share market to raise the capital. लक्षात घ्या, हे जे शेअर्स आहेत ते शेअर्स असं सहज कुणीतरी घेऊन विकत येत नाही. तर हे सगळं घडतं कुठं घडतं, तर हे घडतं शेअर मार्केटमध्ये. These shares are sold in the share market to raise the capital. कॅपिटल वाढवण्यासाठी हे शेअर्स काय केले जातात, शेअर मार्केटमध्ये जाऊन विकले जातात. राईट. आता जे पाहिलं ते आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहूया. सपोज याच्यापैकी जे वोवेल्स आहेत ना, वोवेल्स, ओके वोवेल्स माहिती आहे तुम्हाला इंग्लिश मधले, ठीक आहे. सो A
EIOU यांच्या डोक्यात आलं की चला आपण एक कंपनी स्टार्ट करूयात, यांच्या डोक्यात आलं. मग या 5 जणांनी काय झालं, एकत्र आले, त्यांची कमिटी झाली आणि त्यांना ठरलं ठीक आहे आपल्याला एक कंपनी बनवायची. मग लगेच त्यातला ए म्हणाला की चला किती भांडवल लागेल, मग त्यांना भांडवल एवढं लागेल हे फिक्स केलं. त्याच्यानंतर मग म्हणे की आता पैसे कसे गोळा करायचे, कारण आपल्या 5 जणांकडे तर एवढी मोठी अमाऊंट नाहीये. मग काय करायचे, आपण काय करूयात, शेअर्स तयार करूयात. मग काय केलं त्यांना, कंपनीचं जे काही कॅपिटल होतं त्याचे काय केले, शेअर्स केले. ठीक आहे, म्हणजे भाग केले त्याचे. आणि प्रत्येक भाग म्हणजे राहिलेले जे कॉन्सोनंट्स आहेत ना, ठीक आहे, ते कॉन्सोनंट्स काय करतील, बी समजा, सी असेल, डी असेल, हे जे आहेत उरलेल्या फक्त कॉन्सोनंट्स, ते काय करतील, त्यांचे शेअर्स विकत घेतील. विकत घेतल्यामुळे काय झालं, हे तर आहेतच त्या कंपनीचे प्रमोटर्स आहेत, त्यात काही शंका नाही. आणि यांना काय केले, पैसे गोळा केल्यामुळे यांचा जो हे आहे बिझनेस आहे, कुठलाही ताण न घेता, जास्त डोक्याला प्रेशर न येता किंवा आर्थिक जास्त बजेट खाली न जाता किंवा स्वतःचा जास्त पैसा खर्च न होता कंपनी रन झाली. ठीक आहे, आता हे जे सगळे आहेत यांना काय केलेत, कंपनीचे काही ना काही भाग उचललेत. ओके, म्हणजे हे कोण झाले, यांना शेअर्स उचललेत कंपनीचे, म्हणजे यांना शेअर होल्ड केलेत ना, म्हणून यांना म्हणायचं आपल्याला शेअर होल्डर्स. काय म्हणायचं आपल्याला ना, शेअर होल्डर्स. ठीक आहे, शेअर होल्डर्स म्हणजे काय, ज्यांना त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत किंवा ज्यांच्याकडे त्या कंपनीचे शेअर्स आहेत. ठीक आहे, त्यांना आपण काय म्हणतो, शेअर होल्डर. हे कोण झाले, हे झाले प्रोमोटर्स. ओके, आणि यांना काय केले, कंपनीचे शेअर्स केले आणि ते शेअर्स विकले. ज्यांना विकत घेतले ते सगळे कोण झाले, शेअर होल्डर. आता हे जे सगळं घडणार आहे, हे जे सगळं घडतंय ते काय कुठं एखाद्या घरात बसून किंवा इकडे तिकडे घडतं का नाही, तर हे सगळं जे घडतं ते घडतं शेअर मार्केटला. कुठं घडतं हे सगळं, शेअर मार्केट. ओके, ज्याला आपण टीव्ही मध्ये वगैरे बघत असतो पहा, की सेन्सेक्स ढासळला किंवा काही वधारला वगैरे, हे शब्द आपण ऐकून असतो. म्हणजे शेअर मार्केट आज कोसळलंय किंवा आज खूप भाव वाढलेत वगैरे वगैरे ऐकत असतो आपण. ठीक आहे, तर हे सगळं घडतं कुठं, शेअर मार्केटला. ओके, शेअर मार्केट म्हणजे काय आहे, तर त्या ज्या ठिकाणी हे सगळं ट्रान्झॅक्शन होतं, हा व्यवहार होतो, त्या ठिकाणी ते ठिकाण म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आपण स्टॉक एक्सचेंज ऑफिस किंवा ज्याला आपण काय म्हणूया, शेअर मार्केट, अशा पद्धतीने त्याला म्हटलं जातं. आता शेअरची कन्सेप्ट आपल्याला डेफिनेशन दिलेली पहा, काय दिले, अ शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॅपिटल. ओके, जे कॅपिटल यांना गोळा केलेले सगळ्यांनी म्हणून त्याचा एक भाग, म्हणजेच या एका भागाला आपण काय म्हणतो, शेअर म्हणतो. द व्हॅल्यू ऑफ शेअर इज प्रिंटेड ऑन कंपनी सर्टिफिकेट विथ अदर डिटेल्स अँड इट इज कॉल्ड शेअर सर्टिफिकेट. मग आता हे जे लोक आहेत, बी सी डी किंवा जे अदर जे काही कॉन्सोनंट आहेत किंवा अदर हे प्रमोटर सोडून जे काही राहिलेले 21 आहेत, तर त्या लोकांना हे फक्त म्हणणार का, हा चला तू आमचा काय आहेस, आमच्या कंपनीचा शेअर होल्डर आहे, एवढं बोलून चालेल का, नाही. ओके, आज आपण असा विश्वास कधीच ठेवू शकत नाही एखाद्यावर की हा चला ठीक आहे, हा म्हणलाय ना मी तुला पैसे देतो, कंपनीचा फायदा देणार नाही. कंपनी कधीच फायदा देणार नाही, तुला कधीच पैसे भेटणार नाही. ओके, ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. इट मीन्स दॅट आपल्याला काय करावं लागेल, हे जे बाकीचे सगळे शेअर होल्डर्स आहेत, या सगळ्या शेअर होल्डर्सला ज्यावेळेस कंपनी प्रॉफिटमध्ये येईल त्यावेळेस शेअर होल्डर्सला काय करावं लागेल, काही ना काही अमाऊंट या प्रोमोटर्सला द्यावी लागेल. ओके, हे प्रमोटर्स काय करतील, ह्याला 100% अमाऊंट देतील. मग आता ती जी अमाऊंट आहे, म्हणजे फायदा जो झालाय, प्रॉफिट जो झालाय, त्या प्रॉफिट मधून मिळणारी अमाऊंट ह्या सगळ्यांना भेटणार आहे, सगळ्यांना. ओके, सो आणि हे घडतं कुठं, सगळं शेअर मार्केटमध्ये. ह्याच्यावर आपण पुन्हा येतोय. ओके, सो शेअर सर्टिफिकेट म्हणजे काय, की हे जे शेअर होल्डर्स आहेत, मग यांना विश्वास कशामुळे ठेवला यांच्यावरती, EIOU वरती, कशामुळे, कारण यांच्या हातात एक कागद आहे ज्याला आपण म्हणतो शेअर सर्टिफिकेट. ओके, सो या शेअर सर्टिफिकेट वरती काय आहे, जो शेअर होल्डर आहे त्याने किती शेअर्स घेतले, कितीला घेतले, ह्या प्रकारची सगळी जी काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन यांच्याकडे जे सर्टिफिकेट आहे त्या सर्टिफिकेट वरती आहे. म्हणजे तुम्हाला पुढं फसणार नाहीत किंवा तुम्हाला कोणी फसवू शकणार नाही याची खात्री तुम्हाला हे सर्टिफिकेट देऊन जाणार आहे. क्लिअर. आता बघा, आपण काय पाहिलं, शेअर मार्केट, त्याच्यानंतर प्रोमोटर्स कोणाला म्हणायचं, शेअर्स काय आहे, शेअर होल्डर्स काय आहेत, आणि शेअर सर्टिफिकेट कोणाला दिलं जातं, जे शेअर होल्डर्स आहेत त्यांना दिलं जातं. क्लिअर, हे गोष्टी क्लिअर करा. आता आपण बघतो शेअर होल्डर्स. ठीक आहे, अ पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड शेअर होल्डर. The shareholder is a part of owner of the company in the proportion of number of shares he or she holds. लक्षात घ्या की याच्यात यानं किती शेअर्स उचललेत. समजा बी आपण घेतला, याच्यापैकी बी हा काय आहे, शेअर होल्डर आहे.
तर हा सुद्धा या कंपनीचा मालक आहे. ओके, फक्त काय होतं की साधारण नागरिक पण असतो, पण त्यांना शेअर्स कमी घेतलेले असतात, त्याच्यामुळे तो त्या कंपनीची फक्त कधी ती कंपनी भरभराटीला येईल याची वाट बघतो. पण काही लोकांचा जो त्यांना मिळणारा जो प्रॉफिट आहे तो कशावर डिपेंड असतो की त्यांना किती इन्व्हेस्ट केले. ओके, म्हणजे त्यांना जर शेअर जास्त घेतलेले असतील तर नक्कीच त्यांना मिळणार सुद्धा काय आहे, जास्त मिळणार आहे. ओके, म्हणजे बी हा शेअर होल्डर आहे आणि हा शेअर होल्डर काय करेल की काय म्हणूयात आपण त्याला, समजा की द शेअर होल्डर इज अ पार्ट ऑफ ओनर ऑफ द कंपनी इन द प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही ऑर शी होल्ड. म्हणजे यानं किती शेअर्स घेतलेत याच्यावरून त्याची ती कंपनीवरची जी काय म्हणूयात मालकी ती ठरत असते त्या प्रपोर्शन मध्ये. ठीक आहे, पुढे आहे स्टॉक एक्सचेंज. इट इज द प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ शेअर टेक प्लेस. म्हणजे जिथं शेअर घेतले जातात किंवा शेअर्स विकले जातात ती जी जागा असते त्याला म्हणायचं आपल्याला शेअर मार्केट. आपण मार्केट हा शब्द काय की जिथं पैशाची उलाढाल होते. ठीक आहे, आता आपण म्हणतो भाजी मार्केट, तिथं भाजी घेतली जाते विकली जाते, हे दोन्ही घडतात. तसं इथं शेअर मार्केट, जिथं शेअर्स विकले पण जातात शेअर्स घेतले पण जातात. म्हणजे शेअर विकणारे पण आहेत तिथं आणि शेअर्स आपल्यासारखे घेणारे नागरिक सुद्धा तिथं आहेत. ओके, सो इट इज ऑल्सो नोन ॲज शेअर मार्केट ऑर स्टॉक मार्केट. यालाच आपण काय म्हणतो, शेअर मार्केट किंवा स्टॉक मार्केट असंही म्हटलं जातं. इक्विटी मार्केट ऑर कॅपिटल मार्केट ऑल्सो. ओके, कंपनी शुड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट फॉर ट्रेडिंग. आणि ह्या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्या काय करतात की आपल्याला समजा त्यांना शेअर्स द्यायचे तर डायरेक्ट ह्या आधी AIOUला या स्टॉक एक्सचेंज बरोबर जोडलं जावं लागेल. कारण हे बाहेरच जर समजा आपण म्हणतोय की आपण ज्यावेळेस याचे शेअर्स घेणार ना त्यावेळेस म्हणणार की हा तू याच्यात आहेस का बुवा, शेअर मार्केटमध्ये तुमच्या कंपनीचं नाव आहे का, त्याच्यानंतरच आपण त्याच्याकडून शेअर्स घेणार ना. ओके, कारण हे जर समजा म्हटले का आहे आणि आपण पैसे त्यांना गोळा केले त्यांना सगळ्यांच्या आणि गेले निघून तर काय करायचं. ठीक आहे, म्हणजे याच्यामुळेच ते सर्टिफिकेट असतात, त्याच्यावर ह्या सगळ्या गोष्टीच्या नोंदी असतात. ओके, सो आता आपल्याला पुढची जी कन्सेप्ट आहे इट इज अबाउट द व्हॅल्यूज, मीन्स फेस व्हॅल्यू आणि ज्याला आपण म्हणतो मार्केट व्हॅल्यू. राईट, नाव द नेक्स्ट कन्सेप्ट इज फेस व्हॅल्यू. ओके, ज्याला आपण FE म्हणूया शॉर्टमध्ये. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय, हे जे सर्टिफिकेट आहे या होल्डरनं घेतलेलं आहे, या होल्डरनं घेतलेल्या सर्टिफिकेटवरती त्या शेअरची एक किंमत ठरलेली असते. ठीक आहे, लाईक द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट. या सर्टिफिकेटवरती जी व्हॅल्यू प्रिंटेड असते इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू. म्हणजे याच्यावरती जी असते ती काय असते, फेस व्हॅल्यू असते. याच्यावर मार्केट व्हॅल्यू असू शकत नाही. का, कारण हे सर्टिफिकेट एकदा दिले की ते फिक्स झालं. पण मार्केट व्हॅल्यू याच्यावर लिहून कसे चालेल, कारण मार्केट व्हॅल्यू रोजच्या रोज चेंज होते. आपण बघतो ना की आपल्या आजूबाजूला कोणीतरी सांगत असते की अरे आज सोन्याचा भाव काय आहे. जसं सोन्याचा भाव रोज खाली वर कमी जास्त होत असतो तशीच मार्केट व्हॅल्यू ही कुठल्याही वस्तूची मार्केटमध्ये काय होत असते, या स्टॉक मार्केटमध्ये काय होत असते, चढ उतार त्याच्यात चालू असतात. ठीक आहे, सो द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. इट इज ऑल्सो known as or it is also called nominal value or printed value or par value. ओके, तर या व्हॅल्यूला म्हणजे ही जी फेस व्हॅल्यू असते या फेस व्हॅल्यूला काय म्हणतात, प्रिंटेड व्हॅल्यू म्हटलं जातं, नॉमिनल व्हॅल्यू म्हटलं जातं, ओके, और पार व्हॅल्यू म्हटलं जातं. म्हणजे ही तीन नावं आपण फेस व्हॅल्यूला देऊ शकतो. फेस व्हॅल्यू म्हणजे काय, द व्हॅल्यू विच इज प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट. सर्टिफिकेटवरती जी प्रिंट केलेली असते तुम्ही घेताना शेअर्स, ओके, तर ती जी व्हॅल्यू असते त्या सर्टिफिकेटवरची, तर त्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार आहोत, फेस व्हॅल्यू असं म्हणणार आहोत. आता मार्केट व्हॅल्यू काय, द प्राइस ॲट विच द शेअर आर सोल्ड और परचेस्ड इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू और MV ऑफ द शेअर. आता मार्केट व्हॅल्यू काय, तुम्ही इथं जाताय समजा स्टॉक एक्सचेंज मध्ये गेला, तुम्हाला शेअर्स घ्यायचे किंवा शेअर्स विकायचे. ठीक आहे, तर याच्यावरची फेस व्हॅल्यू सर्टिफिकेटवरती असणार. पण ज्यावेळेस तुम्हाला शेअर्स घ्यायचेत किंवा विकायचे त्यावेळेस कोणत्या व्हॅल्यूनुसार जाणार तुम्ही, सध्या काय चाललंय. बरोबर आहे, आपण एक्झाम्पल सांगत असतो पहा काय की आपण समजा एक अंदाजे घरी ज्या वेळेस बसत असतो त्यावेळेस आपल्याला समजा काही किराणा माल वगैरे आणायचं तर आपण एक अंदाज काढत असतो की हा हे असं असेल हे असं असेल वगैरे वगैरे. आणि तिथे गेल्यावर कळतं की आपण जो भाव धरला त्यापेक्षा 2 रुपये जास्त आहे किंवा 2 रुपये कमी, त्याच्यात फरक होऊ शकतात. आपण या ठिकाणी फक्त फेस व्हॅल्यू, सर्टिफिकेटवर फक्त फेस व्हॅल्यू असते, पण मार्केट व्हॅल्यू ही डिपेंड कशावर असते की आपण तो अर्थशास्त्राचा एक नियम आहे, ज्यावेळेस काय होतं प्रोडक्ट जास्त प्रमाणात मार्केटमध्ये येतं त्यावेळेस त्याची व्हॅल्यू जी असते ती काय होते, डिक्रीज होते. पण तेच जर कमी प्रमाणात असेल तर व्हॅल्यू काय होतं, खूप वाढते त्याची.
ठीक आहे. आपण बघितलं ना काय एकेकाळी आपण कांद्यासारखं प्रोडक्ट मार्केटमध्ये ज्यावेळेस येतं त्यावेळेस भरपूर प्रमाणात जर झालं तर आपण काय करतो, अगदी ते कोणी सहज अरे घेऊन जा म्हणतं. पण तेच जर त्याची व्हॅल्यू जर वाढली तर आपण बघितलंय की त्याचं की म्हणजे मला वाटतं तो बाहुबलीच्या काळात कांदा खूप वाढला होता, तर त्या लोकांना म्हणजे आपण आपल्यासारख्या हुशार लोकांनी त्याच्या खांद्यावर सुद्धा आपण कांदा ठेवायला कमी केलं नव्हतं, कारण भावच तेवढा वाढला होता. ठीक आहे, म्हणजे तो मूवी आणि त्या कांद्याचा भाव ॲट अ टाइम खूप वाढला होता. ठीक आहे. सो लक्षात काय घ्यायचं आपल्याला की मार्केट व्हॅल्यू ही रोजच्या रोज काय होत असते, चेंज होत असते, त्याच्यामुळे ती याच्यावर येऊ शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही देवाणघेवाण करणार आहात, शेअर्सची विकणार आहात किंवा तुम्ही परचेस करताय किंवा सेल करताय, तर अशा कंडिशनमध्ये त्यावेळेस कोणती व्हॅल्यू विचारात घेतली जाणार, फक्त आणि फक्त मार्केट व्हॅल्यू विचारात घेतली जाणार. ठीक आहे. सो इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली. बघाल चालू असताना सुद्धा बऱ्याच वेळेस काय होत असतं, बदलत असतं. म्हणजे ते चढ उतार सारखं तुम्ही टीव्हीला वगैरे बघत असता बघा, ते ॲरो वरती तरी जातोय किंवा असा खाली तरी येतोय, असे काहीतरी चिन्ह असतात. म्हणजे वरती चाललंय मार्केट किंवा खाली चाललेलं आहे. ओके, या काळात आपण पाहत असतो ते. इफ द कंपनीज परफॉर्मन्स इज बेटर दॅन एक्सपेक्टेड. पहा, जर एखाद्या कंपनीचा परफॉर्मन्स जसा गृहीत धरला होता त्याच्यापेक्षा खूप छान चाललेला आहे, देन दोज शेअर्स आर इन डिमांड. मग त्यावेळेस काय म्हणायचं की अरे या कंपनीचं समजा या कंपनी असं वाटलं होतं की ही कंपनी काय करेल 2 करोडच्या आसपास काहीतरी, असं आपण एक कन्सिडर करूया की असं या पद्धतीनं चालेल असं वाटलं होतं. पण त्या कंपनीनं इतका परफॉर्मन्स चांगला दाखवलाय की म्हणजे याचा अर्थ लोक काय करायला लागले, त्याच्यात जास्त इन्व्हेस्ट करू लागलेत. जी कंपनीचा परफॉर्मन्स चांगला आहे त्याच्यामध्ये लोक इन्व्हेस्ट करू लागले. आणि जर समजा द नंबर ऑफ शेअर्स इज फिक्स्ड, देअरफॉर शेअर सप्लाय कुड नॉट बी इन्क्रीज अँड हेन्स द शेअर प्राइस इन्क्रीज. बघा काय की शेअर फिक्स असतात, शेअर काही कधी कमी जास्त होणार आहेत का नाही. शेअर्स एकदा हे केलं की ते शेअर्स फिक्स झाले. फक्त काय म्हटलंय बघा, द नंबर ऑफ शेअर इज फिक्स्ड. आता या एबीसी AEIOU काय केलं, कंपनी टाकली आणि एवढे शेअर्स आहेत म्हणून फिक्स केलं. त्यांचे शेअर्स वाढणार नाहीत किंवा कमी होणार नाहीत. पण काय म्हटलंय, देअरफॉर द सप्लाय कुड नॉट बी इन्क्रीज्ड. सप्लाय हा काही वाढू शकत नाही, हेन्स द प्राइस ऑफ शेअर्स इन्क्रीज. म्हणजे काय की त्या शेअरची किंमत वाढू शकते, शेअरची किंमत वाढू शकते, पण शेअरची संख्या वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. इफ द कंपनी इज नॉट डुईंग वेल द शेअर प्राइस फॉल. जर कंपनीचा परफॉर्मन्सच असा आहे की नाही एखादंच प्रोडक्ट कुठंतरी विकलं जाते, तर त्यावेळेस ती कंपनी काय करायला लागली म्हणायचं, उतारायला लागली, किंवा ती कंपनीचा जो परफॉर्मन्स आहे तो एकदम पुअर आहे आणि ते कंपनी तेवढं काही करत नाही. मग अशा कंपनीमध्ये कोण शेअर्स गुंतवणार आहे, बिलकुल नाही, कोणीही त्याच्या नादी लागणार नाही. इट मीन्स दॅट इन्क्रीज इन प्राइस इज शोन बाय दिस साइन. ओके, मीन्स चांगलं चिन्ह आहे. जर कंपनी चांगलं काही करत असेल तर ते अशा पद्धतीनं. आणि जर कंपनी काय म्हटलं, इफ द कंपनी increase the price is shown by this sign, green signal, and this is green signal. ओके, म्हणजे कंपनी कशी आहे, प्रोग्रेस मध्ये आहे. ग्रीन हा जो कलर आहे तो आपण कशासाठी, आपल्या भारताच्या तिरंगामध्ये सुद्धा आपण तो कलर समृद्धीचं प्रतीक म्हणून वापरतो. तर तसंच इन्क्रीज होत आहे प्राइस, असं त्याचं मिनिंग होतं. अँड द सेकंड वन इज द डिक्रीज इन द प्राइस इज शोन बाय दिस वन. ओके, अँड इट शुड बी इन रेड ट्रायंगल. ओके, हे कशात असलं पाहिजे, रेड मध्ये. रेड म्हणजे डेंजर मध्ये आहे. ठीक आहे. सो दिस इज द रिझन फॉर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेन्सेक्स अँड निफ्टी इंडेक्स. आणि ह्याच्यामुळंच म्हणजे हेच दिस इज द रिझन फॉर इन्क्रीज अँड डिक्रीज. ओके, म्हणजे हेच कारण आहेत. म्हणजे कंपनी म्हणजे भाव वाढणं किंवा हे ग्रीन मध्ये येणं किंवा रेड मध्ये येणं हे कशावर डिपेंड आहे, त्या कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि त्याच्यानुसारच त्याचे शेअर्स कसे विकले जाणार किंवा त्यांना मार्केट व्हॅल्यू काय राहणार वगैरे हे त्याच्यावर डिपेंड राहणाऱ्या गोष्टी आहेत. नाव द नेक्स्ट कन्सेप्ट इज डिव्हिडंड. ओके, आता डिव्हिडंड कशाला म्हणायचं, बरोबर आहे. आता ह्या BCDEFG काय जे आहेत सगळे बाकीचे राहिलेले AEIO सोडून, ओके, जर हे जे राहिलेले कॉन्सोनंट्स आहेत हे काय करणार, एकदा आपले शेअर्स त्या कंपनीचे घेणार आणि हे निवांत आपल्या घरी त्यांच्या कामाला लागणार, कारण त्यांना काही कंपनीत जाऊन काम करायची गरज नाही. त्यांना शेअर्स काय केले, ते शेअर होल्डर्स आहेत. मग काय होणार की आफ्टर अ इयर, एका वर्षानंतर कंपनीचा परफॉर्मन्स लक्षात येणार किंवा त्यांचा काय जो टाइम आहे त्या टाइमिंग वरतून आपण कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे, प्रोडक्ट विकलं जाते किंवा काय हे त्यांना कळणार ना, रोज ते बघणारच. ठीक आहे. सो त्यावेळेस त्यांच्या लक्षात येणार की कंपनी आता काय आहे, चांगली फायद्यात आहे.
कंपनी फायद्यात आहे. मग कंपनी फायद्यात आल्यावर असं होईल का की हे 5 जणच म्हणतात की वा 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 आपली कंपनी फायद्यात आली, आपल्यामुळं आपण सगळ्यांनी प्रमोट केलं, त्याच्यामुळे आपली कंपनी खूप फायद्यात आली, आता जे काही अमाऊंट आली ते आपण काय करूयात 5 जण वाटून घेऊयात. नो, इट इज नॉट पॉसिबल. कारण काय, ऍक्च्युअल रिझन काय होतं की तुमच्याकडे पैसे नव्हते, हे जे होते ना सगळे हे एकत्र आले होते आणि यांना तुम्हाला सपोर्ट केला होता, मग तुम्ही प्रमोटर झाला होता आणि त्यांच्यामुळं यांना जे काही शेअर्स घेतलेले आहेत त्या शेअरनुसार त्यांचे जे शेअर्स आहेत त्याच्यानुसार कंपनीचा जो काही प्रॉफिट आहे तो त्यांना त्या प्रोपोर्शनमध्ये दिला जातो. ओके, म्हणजे यानं जर 2 शेअर्स उचलले असतील आणि यानं जर 3 शेअर्स उचलले असतील तर याचा जो प्रॉफिट आहे तो डेफिनेटली बी पेक्षा कसा असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. का, कारण जे 3 शेअर्स आहेत त्याचे किती आहे, 2 शेअर्स आहेत. ओके, म्हणजे तुमचे शेअर जितके त्याच्यानुसार काय होईल, तुम्हाला ते वाटून भेटेल. का असं होईल की समजा याच्यात सगळ्यांना भेटलाय, महिने 4 शेअर्स घेतले, त्यानं 10 घेतले, त्यानं 12 घेतले, मग समजा काय जी अमाऊंट आहे, समजा काय झाले 2,10,000 वगैरे एवढी अमाऊंट आहेत. मग असं म्हणजे अरे हा तुम्ही 21 लोक आहेत ना, तर ठीक आहे 10,000 10,000 घेऊन टाका. असं कसं शक्य, कारण ज्यानं 10 शेअर्स घेतले त्याच्यावर तो खूप मोठा अन्याय, ज्याने 1 शेअर घेतला त्याला सुद्धा ते 10,000 भेटू लागले. ठीक आहे, म्हणजे तो जो डिव्हिडंड आहे, तो जो प्रॉफिट आहे तो कशाच्या याच्यावर दिला जातो, तर तुमचं प्रपोर्शन म्हणजे तुम्ही त्या काळात किती इन्व्हेस्ट केले होते त्याच्यानुसार तो दिला जातो. ठीक आहे, सो द पार्ट ऑफ अॅन्युअल प्रॉफिट, अॅन्युअल म्हणजे वार्षिक उत्पन्न ज्यावेळेस होईल, वार्षिक ज्यावेळेस क्लिअर होईल त्यावेळेस प्रॉफिट त्याचं बघितलं जाईल, ऑफ अ कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर अमंग शेअर होल्डर्स इज कॉल्ड डिव्हिडंड. ओके, म्हणजे वर्षाच्या शेवटी जो काही प्रॉफिट असेल तर तो त्या शेअर होल्डर्सला त्यांच्या शेअर्सनुसार काय केला जातो, दिला जातो. ओके, इफ द कंपनी इज परफॉर्मिंग वेल देन द व्हॅल्यू ऑफ शेअर कॅपिटल इनक्रीज हॅज द प्राइस ऑफ द शेअर्स गोज अप. ओके, शेअर्स काय होणार, नक्कीच त्याच्या प्राइस वाढणार. As a result, company gives good dividend for the shareholders. The dividend income is tax free. आणि हा जो इन्कम असतो तो कुठल्याही प्रकारचा टॅक्स त्याच्यावर नसतो, टॅक्स फ्री असतो. ठीक आहे, तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण ज्या गोष्टी आता पाहिल्या त्या सगळ्या गोष्टी रिलेटेड आहेत शेअर मार्केट्सच्या. राईट, नाव द नेक्स्ट थिंग इज दॅट, आता पुढे जे आपल्याला पाहायचं आहे, कम ऑन पेज नंबर 100. ओके, आता या पेज नंबर वरती तुम्हाला कंपॅरिझन दिलेलं आहे. ओके, कंपॅरिझन म्हणजे काय, तर कंपॅरिझन ऑफ FV अँड MV. FV मीन्स वी नो व्हेरी वेल, FV मीन्स व्हॉट, फेस व्हॅल्यू विच इज प्रिंटेड ऑन द सर्टिफिकेट. अँड MV म्हणजे काय, MV मीन्स मार्केट व्हॅल्यू, जी रोजच्या रोज किंवा रोजच्या रोज म्हणण्यापेक्षा काही वेळ दर प्रत्येक क्षणाला काही होत असते, बदलत असते, या व्हॅल्यूला आपण म्हणतो. आता पहा इथं एखाद्या वस्तूची मार्केट व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू याच्यातला फरक आपल्याला सांगतो की नेमके आपले जे शेअर्स आहेत ते नेमके कसे आहेत. ओके, मीन्स जर समजा मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, म्हणजे बघा आपण ज्या किमतीला शेअर्स खरेदी केला त्याच्यापेक्षा आज त्याची व्हॅल्यू काय आहे, जास्त आहे. आज त्याची व्हॅल्यू जास्त आहे म्हणजे याचा अर्थ काय, आपण चांगल्या परिस्थितीला आहोत, किंवा ज्याला आपण शेअर्स कसे आहेत म्हणतात त्याला असं म्हटलं जातं की शेअर इज ॲट प्रीमियम. शेअर इज ॲट प्रीमियम. ओके, म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये ना अधिमूल्य म्हणतात. शेअर्स कसे आहेत, अधिमूल्यावरती आहेत. म्हणजे काय, पण कधी जर MV जास्त असेल म्हणजे मार्केट व्हॅल्यू, त्या शेअर्सची मार्केट व्हॅल्यू ही फेस व्हॅल्यू प्रिंटेड व्हॅल्यू पेक्षा ती जर जास्त असेल तर शेअर्स कसे आहेत म्हणायचं, प्रीमियमला आहे. म्हणजे थोडक्यात की हे अशी कंडिशन दिसली की दिवाळीला 100% फटाके किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी होणार, हे शेअर होल्डरला वाटणार. का, कारण शेअर्स सध्या कसे आहेत, शेअर इज ॲट प्रीमियमला आहेत किंवा चांगल्या कंडिशनला आहेत. पण जर समजा काय, MV हे FV बरोबरच आहे, म्हणजे जशाच तसंच आहे. म्हणजे काय, आपण जेवढ्याला शेअर्स घेतले होते ना तीच आज शेअरची किंमत आहे. आता सध्या शेअरची तीच किंमत आहे ज्या किमतीला आपण घेतलं होतं. म्हणजे आज जरी शेअर्स विकले तरी आपल्याला किती मिळणार, तेवढेच मिळणार. म्हणजे आपला फायदा काय आहे का, नाही. मग अशा कंडिशन मध्ये म्हणतात शेअर इज ॲट पार. ओके, शेअर इज ॲट पार म्हणजे काय, ज्या वेळेस काय असं सममूल्य म्हणतात त्याला, मराठीमध्ये काय म्हणतात की सममूल्यावर आहेत शेअर्स. कसे आहेत, सममूल्यावरती आहेत. आधीचं म्हणजे FV ही आधीची किंमत आणि आज मार्केट व्हॅल्यू सुद्धा तीच आहे. काय फायदा आहे त्याचा. पण कधी कधी असंही होतं की MV ही लेस असते FV पेक्षा, म्हणजे कंपनी काय चालली, खड्ड्यात चालली. ही कंपनी खड्ड्यात चालली. का,
कारण फेस व्हॅल्यू जास्त होती ना, आज मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू काहीच राहिलेली नाही. अशा कंडिशन्समध्ये काय तर शेअर्स, याला काय म्हणतात बघा, ही सिच्युएशन असेल तर शेअर्स आर ॲट, ओके, शेअर इज ॲट डिस्काउंट. याला काय म्हणतात, शेअर इज ॲट डिस्काउंट, अवमूल्य म्हणतात मराठीमध्ये त्याला. ठीक आहे, तर अवमूल्यावरती आहेत शेअर्स. म्हणजे बघा कंडिशन काय आहे, सपोज तुम्ही शेअर्स एखाद्या कंपनीचे घेतले, ठीक आहे, समजा FV त्यावेळेसची 100 रुपीज आहे आणि आज मार्केटमध्ये ते जे शेअर्स आहेत FV आपण पकडूया, FV किती आहे, 100 आहे आणि मार्केटमध्ये आज त्या शेअरची मार्केट व्हॅल्यू जर 150 रुपये असेल तर याचा अर्थ शेअर इज ॲट प्रीमियम. मग तुमचा प्रीमियम किती आहे तर प्रीमियम आहे 50. हाऊ टू फाइंड द प्रीमियम, सो प्रीमियम फाइंड आउट करायचा जर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, MV मायनस FV करावं लागेल. म्हणजे तुमचा किती रुपये प्रीमियम झाला, 50 रुपये. म्हणजे थोडक्यात प्रॉफिट म्हणून आपण जसं प्रॉफिट काढतो ना त्या पद्धतीने. म्हणजे काय की जर MV जास्त असेल FV पेक्षा तर 100% आपण घरी बसल्या बसल्या उड्या मारायचं काम. चला, आपण ज्याच्यात शेअर गुंतवले किंवा ज्याच्या कंपनीचे शेअर्स घेतले त्यात आपण फायद्यात आहोत, कारण कंपनी काय करते, म्हणजे थोडक्यात किती किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पाहते AEIOU कष्ट तर करणार, त्यांचं काम सुरू करणार, पण हे घरी जे बसलेले BCD जे F वगैरे आहेत ना, सगळे राहिलेले 21, ते रोज देवाच्या पुढे जाऊन प्रार्थना करणार की बा आमची कंपनी चांगली चालू आहे. ठीक आहे, म्हणजे त्या 5 जणांचं कष्ट नाही, बाकीच्यांची प्रार्थना. याच्यात काय होणार, आपले शेअर्सची जी MV आहे ती काय होणार, वाढणार. आणि वाढलं की मग लगेच प्रॉफिट, की लगेच त्या BCD F ला सगळ्यांना घरी बसून काय भेटणार, त्याचे शेअर्सनुसार किंवा त्याचा जो डिव्हिडंड आहे तो भेटणार. ही झाली सिच्युएशन नंबर फर्स्ट, वेअर MV इज ग्रेटर दॅन FV. आता दुसरी जी कंडिशन आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, MV आणि FV सेमच. म्हणजे काय, तुम्ही मार्केट व्हॅल्यू FV सर्टिफिकेटवर तुमच्या शेअरची व्हॅल्यू दिलेली आहे 100 रुपये आणि आज मार्केटमध्ये जरी तुम्ही फिरला तरी तो 100 रुपयालाच आहे. आणलेले फटाके सुद्धा माघारी देऊन यायचं काम आहे. बरोबर आहे का, कारण भाऊ काय शेअर काय म्हणजे मार्केट काय आहे, समजा FV आपण घेतलं त्यावेळेस 100 आणि आता पण 100लाच आहे, काय करायचं सर्टिफिकेटला, असा प्रश्न त्या याच्या मनात. पण हे मार्केट व्हॅल्यू आहे, हे कधी सुधरेल हे सांगता येत नाही, कधी त्याच्यात काय होईल, वाढ होईल, हे आपण सांगू शकत नाही. ठीक आहे, मग याच्यात हे काय आहे, MV आणि FV दोघांचा डिफरन्स काय असतो, 0 असतो, दोघांमध्ये काही डिफरन्स नसतो. पण तिसरी जी कंडिशन आहे ती कंडिशन काय असेल, जर FV जो आहे तुमचा, म्हणजे तुम्ही शेअर्स घेतले एखाद्या कंपनीचे 150ला घेतला आणि आज मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही शिरलात त्यावेळेस लक्षात आले की 100 रुपयाला शेअर्स आहेत, 100 रुपये. म्हणजे याचा अर्थ आपण ज्या किमतीला घेतलं होतं त्यावेळेस जास्त होते ना, आता कमी झालेत. म्हणजे कंपनीचा परफॉर्मन्स खूप पुअर आहे. म्हणजे आपण घरी बसल्या बसल्या ते जे ABCD आहेत ना, सॉरी जे AEIOU आहेत त्यांना काय करायचं की तुम्ही काय करताय हे अशा पद्धतीने आपण त्यांना दूषण देत बसायचं का, कारण मी घेतले शेअर्स त्यावेळेस किती होते, 150, आता त्याची व्हॅल्यू किती आहे तर 100 आहे. म्हणजे या ठिकाणी शेअर इज ॲट डिस्काउंट. आता किती डिस्काउंट आहे, डिस्काउंट काय आहे तर FV मायनस MV. म्हणजे डिस्काउंट जरी काढायचं असेल तरी तुम्हाला काय करता येतं, 150 म्हणजे कोण आहे, FV मायनस MV करून तुम्हाला डिस्काउंट काढता येतो, जो किती आहे 50 रुपीज. म्हणजे शेअर्स हे काय असते, म्हणजे किती आपल्याला फायद्यात कधी आणि लॉस मध्ये कधी, हे आपल्या याच्यातून काय होतं लक्षात येतं. म्हणजे शेअर इज ॲट प्रीमियम कधी, व्हेन MV इज ग्रेटर दॅन FV. शेअर इज ॲट पार कधी, when MV is equals to FE. and share is at discount कधी, ज्यावेळेस सगळं संपल्यासारखं झालंय. म्हणजे काय की FE is greater than MV. ओके, ही सिच्युएशन असेल. म्हणजे ह्या 3 कंडिशन शेअरच्या बाबतीत घडू शकतात, राईट. नाउ द नेक्स्ट कन्सेप्ट इज सम इन्व्हेस्टेड. आता सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणूयात, एकूण गुंतवणूक. सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय, एकूण गुंतवणूक. आता गुंतवणूक कशी आहे, समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स किती उचललेत, ठीक आहे, म्हणजे किती शेअर, समजा मी एखाद्या कंपनीचे काय केलेत, 5 शेअर्स उचललेत आणि प्रत्येक शेअरची जी प्राइस आहे ती समजा आहे 1200 रुपीज. ओके, मग मी माझी किती गुंतवणूक झाली तिथं 5 शेअर्स आहेत. ओके, एकूण शेअर्स किती घेतलेत मी 5 आणि प्रत्येक शेअरची किंमत किती आहे 1200. म्हणजे टोटल काय येणार, 5 × 1200. ओके, मीन्स किती येणार आहेत, 6000 ही माझी इन्व्हेस्टमेंट झाली त्या कंपनीसाठी. मग सम इन्व्हेस्टेड कसं काढणार तुम्ही, तुम्हाला काढण्यासाठी वापरावं लागेल नंबर ऑफ शेअर्स. ओके, आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की नंबर ऑफ शेअर्स
इंटू मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात तर मार्केट व्हॅल्यू. कारण काय तर तुम्ही घेणार शेअर्स किंवा देणार हे कशानुसार घेणार आहात तर ते मार्केट व्हॅल्यू नुसार. म्हणजे मार्केट व्हॅल्यू न मल्टिप्लाय कराल त्यावेळेस तुम्हाला नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू कराल त्यावेळेस लक्षात येईल की तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती आहे ही दिवसाला तुमची इन्व्हेस्टमेंट बदलू शकते. क्लिअर. म्हणजे समजा आज कंपनी चांगल्या ह्याच्यात आहे तर आज शेअर्सची व्हॅल्यू वेगळी म्हणजे इन्व्हेस्टमेंट वेगळी आहे तुमची. उद्या इन्व्हेस्टमेंट वेगळी आहे. ठीक आहे. म्हणजे इन्व्हेस्टमेंट काय असू शकते बदलू शकते. नंबर ऑफ शेअर्स काढायचा फॉर्म्युला काय नंबर ऑफ शेअर्स एकूण शेअर्स किती आहेत आणि मार्केट व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो बाजारभाव काय आहे आजचा त्याच्यावरून ठरल की तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे त्या कंपनीमध्ये. क्लिअर. मीन्स सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. राईट. Now the next concept is which is most important concept. What is ROR? आता ROR कशाला म्हणायचं का रेट ऑफ रिटर्न. ओके. आता जे बाकीचे जे BCDF जे लोक आहेत ते विचार काय करणार की ठीक आहे आपण कंपनीमध्ये एवढे शेअर्स घेतलेत आपल्याला प्रॉफिट मिळालाय समजा डिव्हिडंड ज्याला आपण म्हणतो. पण जर तो समजा रेटमध्ये काढायचा असेल म्हणजे किती % मला तो काय झालेला आहे रिटर्न भेटलेला आहे हे जर काढायचं असेल तर मी काय करेल म्हणजे रेट ऑफ रिटर्न ती जी कन्सेप्ट आहे त्याला आपण काय म्हणतो रेट ऑफ रिटर्न. म्हणजे मला जे रिटर्न भेटलाय ती काय रेटनं भेटलाय किंवा कसा भेटलेला आहे ती आपल्याला याच्यामध्ये काय करता येतं काढता येतं. तर मग त्याच्यासाठी RORचा फॉर्म्युला काय तयार होतो का रेट ऑफ रिटर्न इज इक्वल्स टू. आता रेट ऑफ रिटर्न हा कशापैकी आहे टोटल जी तुमची इन्व्हेस्टमेंट होती त्याच्यापैकी आहे. म्हणून इथं काय येणार आहे टोटल इन्व्हेस्टेड म्हणा किंवा इन्व्हेस्टमेंट किंवा सम इन्व्हेस्टेड म्हटलं तरी चालेल काही फरक पडणार नाही. सम इन्व्हेस्टेड. आता तुम्हाला इकडं काय भेटलंय आता बघा किती पैकी काहीतरी भेटलंय ना म्हणजे तुम्हाला इथं काय भेटलंय डिव्हिडंड भेटलंय. ओके. म्हणजे टोटल डिव्हिडंड तुम्हाला किती भेटलंय ते पण काढावं लागेल. टोटल डिव्हिडंड आणि आपण रेट मध्ये काढतोय म्हणजे कितीनं 100 कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल 100 न मल्टिप्लाय करा. आता फॉर्म्युला एकदा क्लिअर करा. आपण जसे आपल्या पर्सेंटेज मध्ये मार्क्स काढतो ना सेम तेच केलंय. माझी इन्व्हेस्टमेंट किती म्हणजे माझा पेपर कितीचा टोटल फायनल तोच आहे त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर आता टोटल डिव्हिडंड म्हणजे काय माहितीये का आपण जर समजा डिव्हिडंड एका शेअरवरचा काढला 5 शेअर्स असतील तर 5 × 5 करून आपण 5 शेअर्सवरचा डिव्हिडंड काढू. म्हणजे टोटल तुम्हाला डिव्हिडंड किती मिळाला तुमची इन्व्हेस्टमेंट किती होती त्याला जर × 100 केलं तर आपल्याला भेटणार आहे रेट ऑफ रिटर्न. म्हणजे समजा माझी इन्व्हेस्टमेंट किती आहे 6000 आहे एखाद्या कंपनीमध्ये आणि मला समजा काय जो रेट ऑफ रिटर्न आहे किंवा जो मला रिटर्न भेटलेला आहे तो समजा 1000 रुपीज भेटला टोटल डिव्हिडंड. तर मी काय करेल इथून 100 सो याला कॅन्सलेशन केलं याचं हे कॅन्सलेशन झालं याला हा 0 कॅन्सल झाला. सो 6 1 जा 6 6 1 जा 6 किती उरला 4 उरला 6 6 जा 36 किती उरलं पुन्हा आपल्याकडे 6 उरत आहे म्हणजे पुन्हा काय उरलं 4 उरला. तर 4 उरला म्हणजे पुन्हा काय होणार आहे 6 6 हे 6 कंटिन्यू होणार आहे. म्हणजे जवळपास मला 16.67% एवढा रेट ऑफ रिटर्न भेटला. म्हणजे मला माझी जी अमाऊंट आहे ती कितीनं रिटर्न भेटली किती 100 मागं 67 रुपये मला भेटत गेले असं त्याचं मिनिंग झालं. 100 मागं 16 रुपये 67 पैसे एवढी अमाऊंट मला काय केली भेटत गेली. म्हणजे रेट ऑफ रिटर्न म्हणजे आपल्याला त्या कंपनीनं काय रेटमध्ये पैसे रिटर्न दिले हे आपण याच्यातून काय करत असतो काढत असतो. ओके. तर अशा पद्धतीनं ह्या स्टॉक एक्सचेंज मधल्या किंवा शेअर मार्केट मधल्या काही ज्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत याच्यानंतर 4.3 जो आहे तो तुम्हाला ह्या कन्सेप्ट जर क्लिअर असतील तर तो अजून जास्त समजून येईल. ओके. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्राला सांगून सबस्क्राईब करायला नक्की त्याला सांगा. ओके. थँक्यू.